नमस्कार मित्रांनो, संधी नोकरीच्या मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MS सेटचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासोबतच आपल्याला जे डॉक्युमेंट लागायचे आहेत ते आपण अगोदर बघूया. त्यासाठी आपल्याला ईमेल ID, पासवर्ड, मोबाईल नंबर आणि फोटो आणि सिग्नेचर आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट लागणार आहे. आपल्याला Google Chrome उघडून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला MS सेट टाईप करायचं आहे. हे टाईप केल्यानंतर आपल्याला जी सर्वप्रथम वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. त्याच्यावरती ओके क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. या विंडोमध्ये आपल्याला आपला ईमेल ID तो लिहायचा आहे आणि ईमेल IDचं जीमेल असेल, याहू मेल असेल ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पासवर्ड जो आपण तयार केलेला होता तो पासवर्ड लिहायचा आहे. तोच पासवर्ड परत लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे. त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर आपल्याला जे आहे ते इथे लिहायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. त्याला आपण ओके क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. लॉग इन फॉर्म हिअर वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला जो आपण ईमेल ID आहे तो लिहायचा आहे. त्यासोबत आपण जो पासवर्ड सेट केला होता तो लिहायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये जी फर्स्ट स्टेप आहे अप्लिकेशन फॉर्म त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे. या विंडोमध्ये आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला एक्झामसाठी कोणतं सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जो आपला सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक पेज राहिलं आहे पर्सनल डिटेल म्हणून. या पर्सनल डिटेलमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं नाव लिहायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपलं सरनेम असेल, त्यानंतर आपलं नाव असेल आणि त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव असेल. तसेच आपलं फादर नेममध्ये सुद्धा सरनेम असेल, वडिलांचं नाव असेल आणि वडिलांचं नाव असेल. अशा प्रकारे आपल्याला मदर नेम सुद्धा आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेसची जी पहिली लाईन आहे ते फिल करायची आहे. आपला एरिया कोणता आहे ते फिल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिटी कोणती आहे ते फिल करायचं आहे आणि पिनकोड आपल्याला फिल करायचा आहे. तसेच आपल्याला बर्थ डेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बर्थ डेट सिलेक्ट करायच्या वेळेस आपल्याला सर्वप्रथम आपल्याला इयर कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि डेट सिलेक्ट करायची आहे. हे सिलेक्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला इथे मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे. आधार कार्ड सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला इथे डोमिसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे, डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट करायच्या वेळेस इथे आपल्याला SC ST OBC हे सर्व कॅटेगरी दिसतील. यापैकी आपल्याला जी आपली कॅटेगरी आहे ती निवडायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपण अनाथ असाल तर यस किंवा नो इथे क्लिक करायचं आहे. तसेच PWD असाल तर इथे यस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. तसेच मित्रांनो इथे सर्व जे प्रोफार्मा आहे ते इथे दिलेले आहेत 1 2 3 4. हे जर आपण यस किंवा नो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जर भरायचे असेल तर आपण हे डाउनलोड करून भरू शकता. तसेच आपल्याला इथे आपण टीचर आहात की नॉन टीचर आहात हे एक ऑप्शन असणार आहे. जर आपण परमनंट टीचर असाल तर टीचरवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा आपल्याला नॉन टीचिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला PG कोर्स जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. PG कोर्सची जी आपली युनिव्हर्सिटी असेल ती सिलेक्ट करायची आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपलं कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे किंवा युनिव्हर्सिटी आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि कोर्सचं स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. जेणेकरून आपण हा जर कोर्स कंप्लीट केला असेल तर कंप्लीटेड वरती क्लिक करायचं आहे. जर आपण हा अपियर असाल तर आपण अपियर वरती क्लिक करायचं आहे. अपियर वरती क्लिक केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती भरावी लागत नाही, परंतु कंप्लीट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज किंवा CGPA इथे भरावे लागणार आहे. जर आपण CGPA सिलेक्ट केलं तर आपल्याला CGPA भरावं लागेल. जर आपल्याकडे जर पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज भरावे लागेल. तसेच आपण जर या अगोदर या विषयातच आपण सेट परीक्षा पास झाला असाल तर आपण ही परीक्षा देऊ शकणार नाही. तसे इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे येस किंवा नो आणि त्यानंतर डिक्लेरेशनवरती क्लिक करून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यासोबत मित्रांनो आपण अगोदर जे फोटो तयार करून ठेवलेला होता
जो फोटो आहे आपला तो 50 KB मध्ये असणार आहे आणि सिग्नेचर जी आहे ती 30 KB मध्ये असणार आहे। जर आपला फोटो जर जास्त KB मध्ये असेल तर आपल्याला संधी नोकरीच्या वेबसाईटवरती जाऊन टूलमध्ये गेल्यानंतर आपण आपला फोटो जो आहे तो 30 KB आणि जो सिग्नेचर आहे ती 30 KB मध्ये आणि फोटो जो आहे तो 50 KB मध्ये करून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे पेमेंटचं ऑप्शन येणार आहे, तर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे। त्या विंडोमध्ये आपल्याला पेमेंटचं मोड सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट पेमेंट गेटवे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। इथे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँकचा गेटवे असणार आहे, त्यापैकी आपल्याला जो योग्य वाटेल तो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो ओपन होणार आहे, त्याच्यामध्ये आपण QR कोडच्या माध्यमातून आपलं पेमेंट जे आहे ते करू शकतो। हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे आणि आपल्याला आपला फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपल्याला या फॉर्मची आपल्याला प्रिंटआउट काढून ठेवायची आहे। यासंबंधित जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही अडचणी आल्या असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।